आपल्यासोबत फोनद्वारे भाजपचे नेते विनोद पाटील सोबत जोडलेले आहेत, ते समाजसेवक देखील आहेत. सर, सर्वप्रथम आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये मी स्वागत करतो आपलं. हा सर, बोला. आज सध्या तलोजा एरियातील घोड गावामध्ये मराठी शाळेला आग लागलेली आहे सर. तर काय याच्या संदर्भात काय सांगाल सर? काय कशा प्रकारची आग काय लागलेली आहे? काय जीवितहानी झालेली आहे का काय? न जीवित आणि काही जळणं रात्री संध्याकाळी 7:15च्या दरम्यान आग लागली आहे हा. आणि वरच्या रूम मधून आग लागली आहे. आता किती झाले ते आता तिथे गेल्यावर समजेल. ओके. तर उन्हाच्या टेम्परेचरमुळे ही शॉर्ट सर्किट असावी असा माझा अंदाज आहे. शाळेतील साहित्य वगैरे सर कशा प्रकारे आहे साहित्य सर? पूर्ण जळून खाक झालेलं आहे. कॉम्प्युटर आहेत, त्यांचं हा. साहित्य आहे, स्कूलचा हा. प्रयोगशाळा आहे, पूर्ण जळून खाक झालेली आहे. आणि 8वी ते 10वी पर्यंत शाळा आहे ती. ओके. हो. तर पनवेल महानगरपालिका किंवा आपल्या माध्यमातून शाळेला कशा प्रकारची पुढची मदत होणार आहे काय सांगताय सर त्या संदर्भात? आता बघूया, उद्या समजेल कशी मदत होते. आता फायर ब्रिगेडच्या गाड्या आलेल्या आहेत हा, तर हा. तिथे रस्ता न जाण्यासाठी. तर उद्या पालिकेला आम्ही प्रस्ताव देऊन पुढे असा होऊ नये हा. याची आम्ही काळजी घेऊ. सर, केडी पाटील असेल किंवा विनोद पाटील यांच्या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध उपक्रम किंवा राबवले जातात आणि शाळेचं नुकसान झालेलं आहे. तर आपला पुढाकार कशा प्रकारचा असणार आहे या संदर्भात? आम्ही जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करू. शाळेसाठी मी कधी हा. शाळा म्हणजे आम्ही शाळेसाठी काहीही मदत करू. आणि आता उद्या जाऊन बघतो पाहणी करून आणि जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करेन मी. धन्यवाद साहेब, आपला वेळ अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.